बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका उर्मिला पवार यांचं आत्मकथन. प्रकरण 4. आमच्या घराच्या आड्याला पहिला पाळणा तुझा लागला. तू 2-3 महिन्यांची होतीस, असं आहे मला सांगायची. तोपर्यंत आम्ही सगळी शांती अक्काकडे राहत होतो. शांती अक्काची जिजा शिवाजी, प्रभाकर अशी 2-3 मुलं आणि आम्ही 2-3 भावंड एखाद दुसऱ्या वर्षाच्या अंतरानं आलटून पालटून जन्मलो होतो. अक्का मधल्या जेवणाच्या सुट्टीत मुलांना आपलं दूध पाजायला घरी यायची. मग ती आम्हालाही भरून आलेल्या छातीला लावायची आणि लवकर रिकामी होऊन कामावर जायची. आम्ही 2-3 भावंड अशी बहिणीच्याही दुधावर पोचलो आहोत. मी 2-2.5 वर्षांचे असताना आमच्याकडे एक विलक्षण घटना घडली. ते शिमग्याचे दिवस होते. बाबा आणि मोठी भावंड होळीसाठी फणसवळ्याला गेली होती. आई आणि मी घरी होतो. कधी नव्हे ते त्यावेळी आमच्या आईचे बाबा मिऱ्यावरून आमच्या घरी आले होते. उंच धिप्पाड बांधा, गव्हाळ रंग, उभा चेहरा, भरघोस मिशा असे आजोबा. ते आले आणि गप्पसे बसून राहिले. त्यांची मनस्थिती ठीक नव्हती. आईनं खोदून विचारल्यावर त्यांच्या सुना त्यांना धड जेवायला वाढत नाहीत, आंघोळीला पाणी देत नाहीत, मुलगेही काही बोलत नाहीत वगैरे तक्रारी त्यांनी सांगितल्या व ते ढसाढसा रडू लागले. ते यापूर्वीही 2-3दा येऊन असल्या तक्रारी सांगून गेले होते. तशातलंच ते असेल असं आईला वाटलं, पण प्रकरण गंभीर असेल असं तिला वाटलं नाही. तिनं त्यांना समजावलं. खोबऱ्याचं दूध वगैरे लावून न्हाऊ माखू घातलं, गरम गरम जेवायला वाढलं आणि ते पुढच्या पडवीत झोपले. रात्री कधीतरी आईला जाग आली. म्हातारा नीट झोपलाय ना हे पाहायला ती उठून पडवीत आली, तर म्हाताऱ्याचं अंथरूण रिकामं होतं. असेल कुठेतरी, बाहेर भितूर गेला असेल असं वाटून आईनं थोडा वेळ वाट पाहिली. म्हाताऱ्याची काहीच जाग नव्हती. सर्वत्र सामसूम होता. रस्ताही शांत होता. मग मात्र ती घाबरली. घरापाठीमागे भरलेली विहीर होती. आई धावत जाऊन विहिरीत डोकावून बघू लागली, पण विहिरीत काळोखाशिवाय काही दिसेना. तेव्हा मला काकुटला मारून आई बहिणीच्या बिराडाकडे धावली. तिनं 1-2 कुंपणं ओलांडली. तोच रस्त्याला लागून असलेल्या पिंपळाच्या एका झाडाकडे तिचं लक्ष गेलं. आजोबांनी पिंपळाला फास लावून घेतला होता. त्यांचं प्रेत फांदीला लटकत होतं. आईच्या पायाखालची जमीनच सरकली. ती भीतीनं लटलट कापत शांतीच्या बिराडात गेली. शांती आणि तिचा नवरा धडपडत उठली. मेहुणे आणि आई यांनी धावत जाऊन प्रेत झाडावरून काढून घरी आणलं. मिऱ्याला मामांना आणि फणसवळ्याला बाबांना कळवायला माणसं पहाटे धावली. मिऱ्यावरून आलेल्या आईच्या भावजयांनी व भावाने आईलाच दोष दिला. म्हाताऱ्याची ही मनस्थिती होती तर आम्हाला निरोप का पाठवला नाही वगैरे आरोप झाले. आईनंतर कित्येक दिवस या धक्क्यातून सावरली नाही, आणि सावरली तेव्हा ती आठवण काढून सतत गहीवर घालत बसायची. आजोबांच्या पाठोपाठ साखरतरला लग्न होऊन गेलेली मावशी टीबी होऊन वारली. तिचा नवरा 2 मुलग्यांना घेऊन मुंबईला गेला. पैकी एक तरुण मुलगा परागंदा झाला होता. तो आज तागायत सापडला नाही. मावशी समुद्रावरून पागून आणलेल्या माशांच्या हारे साखरतलच्या डोंगरावर वाहून नेण्याचं काम करून तिच्याजवळ असलेल्या 2 पोरांचं पोट भरत होती. मावशीच्या 2 मुली जनी आणि विठा यांची लग्न झाली होती. मावशी वारल्यावर आईनं उरलेल्या 2 मुलांना आमच्याकडे आणलं. मुलगी सुंदर आईची चूल सांभाळू लागली आणि मुलगा शाळेत जाऊ लागला. त्यावेळी प्लेग पटकीनं गरिबांची घरं ओस पडतच होती, पण साध्या टायफॉइड न्यूमोनियावरही योग्य औषधं नव्हती. माझा मोठा भाऊ अच्युत इंटरला कॉलेजात शिकत होता. त्याला टायफॉइड झाला आणि त्या तापात तो 20-22 वर्षांचा मुलगा तडकाफडकी गेला.
मी तेव्हा 7-8 वर्षांची होते. तेव्हापासून माझ्या जाणीवेतल्या अगदी पहिल्या बिंदूशी मला आठवते ती गोधडीच्या उबदार स्पर्शातली सकाळची गडद झोप. आणि त्या झोपेला फाडून अगदी काळजाला चिरत खोल खोल नेनिवेत उतरला माझ्या आईच्या रडण्याचा स्वर. माझ्या लेका र, लेका, कुठं तू गेलास र वासरा, मी आता तुला कुठं बघू र लेका. ते असं ओवी गायल्यासारखं रडत घशात बोटं घालून खोकून पित्त काढावं तसं रात्रभर तिच्या घायाळ हृदयात कोंडलेलं दुःख रोज सकाळी ओकून ओकून काढत असे. आईच्या त्या रडण्याचा आवाज ऐकताच घड्याळाचा गजर केल्यासारखी माझी भावंड उठून अंथरूण पांघरून दांड्या दोऱ्यावर टाकून आपापल्या कामाला लागत असू. पण ते कोळसा दाताखाली करा करा चावून घासलेले दात, मातीच्या चुलीतल्या पेटत्या लाकडांकडे बघत पितळेच्या पेल्यातून प्यायलेला कोरा चहा, कधी चहाबरोबर खाल्लेली शिळी भाकर, मागच्या विहिरीवरून बहिणीने आणलेलं पाणी, भावानं चुलीसाठी कुऱ्हाडीनं फोडून दिलेली लाकडं, कपड्याचं बोचकं घेऊन तळ्यावर धुवायला निघालेली मावस बहीण, दारावरून शाळेकडे निघालेली मुलं, रस्त्यावरून धावणारी वाहनं, बाजाराच्या दिशेनं झेलपाडत जाणारी येणारी खेड्यापाड्यातली माणसं आणि आणि या सर्वांशी बेदखल बेखबर होऊन अंगणातल्या झाडाखाली हारे करंडे सुप रोवळ्या विणत बसलेली आमची आय. उंच शिडशिडीत बांधा, गव्हाळ रंग, उभा उदास चेहरा, कपाळावरच्या गोंदनावर लावलेलं लाल भडक कुंकू, गळ्यात दोऱ्यातलं मंगळसूत्र, हातात मोजक्याच हिरव्या बांगड्या आणि पायातल्या बोटात मोठी खटखट वाजणारी जोडवी. बाबांच्या मृत्यूनंतर आईचं हे रूप ही आठवणीतून पुसट पुसट होत गेलं आणि ठळक झाला तो तिचा रडका, लांबुडका, उघडा वागडा कुंकुमहीन चेहरा आणि हडकलेला देह. मी 3रीत होते तेव्हा. 54 साली आमचे बाबा वयाच्या 58व्या वर्षी वारले. ते मला चांगले आठवतात. त्यांचं चित्र मला कोणी काढायला सांगितलं असतं तर काळा आणि पांढरा हे 2च रंग पुरले असते. बाबा अंगानं हडकुळे, बुटके, रंगानं काळे होते. पांढरं धोतर, पांढरं खमीस, वर काळा कोट, डोक्याला गांधी टोपी असा त्यांचा पोशाख होता. त्यात डोळे सदा वटारलेले, तेही काळे पांढरे, दातही पांढरे, त्यामुळे इतर रंगाचं काही काम नव्हतं. पाऊस असो की नसो त्यांच्या हातात एक काळी छत्री सदैव असायची आणि खिशात पंचांग. लोक गावागावाहून आमच्याकडे पंचांग बघायला यायचे. कुणाचा बैल, वस्तू, माणूस काहीही हरवलेलं असायचं. कुणी आजारी असे तर कुणाला भूतबाधा झालेली असायची. ते पंचांग बघून कुणाकुणाला काही बाई सांगत. चुलीतली राख घेऊन तोंडानं पुटपुटत मंत्रून पुड्या बांधून देत. भूत विशेषतः स्त्रियांना धरायची. एकदा आमच्या गावातल्या तुळशी नावाच्या एका बाईला मोठ्या भूतानं धरलं असं कळलं. तुळशीला मूल नव्हतं. तिचा नवरा तिच्याच बहिणीशी लग्न करणार होता. एकदा तुळशी बाजारात लाकडाची भारी विकायला गेली आणि येताना सिगारेट ओढत परत आली. तोंडानं यस नो असंही म्हणत होती. लोक आश्चर्यानं थक्क होऊन एकमेकांना सांगू लागले की तुळशी साहेबाच्याही तोंडात मारील असं फाडफाड इंग्रजी बोलते. लोकांनी मग तुळशीला धरून आमच्याकडे आणलं. उंच धिप्पाड शरीराच्या तुळशीनं अन्न पाणी टाकल्यानं ती खंगली होती. चेहरा ओढला होता. केसांच्या झिपऱ्या झाल्या होत्या. अंगावर बरेच दिवस एकच लुगडं होतं. तिला बाबांनी पाटावर बसवलं आणि एकटीला बराच वेळ काहीतरी समजावून सांगितलं. मग राखेत घोळवलेलं तांदूळ तिच्या अंगावर तडा तडा मारत बाबा एका दमात म्हणाले, बिस्मिल्ला रहेमा रहीम बजर बजर काया, हनुमंत जाती लंका साया, आप बांध पर बांध जकील सकील की दाढ़ बांध, तांब्याचा कोट नवी की बॉडी मस्तक रखी, पीठ रखी खापरी बहिरंग, जहांगीर की जनार्दन जा हमारे दिल, हनुमान दिल में रखवाले है.
असं काहीतरी पुटपुटले तेव्हा ती एकदम शांत झाली आणि निमूटपणानं उठून घरी गेली. भूतं लागलेली अशी कितीतरी माणसं येत किंवा बाबा त्यांच्या गावी जात. आमच्या लोकांचे मुहूर्त, पूजा, लग्नविधी करायला, पाट लावायला, अगदी मर्तिकाच्या विधीलाही बाबा जात. हे सगळे विधी तेच करत. या सगळ्या कामगिरीमुळं बाबा घरी नसायचे. मात्र घरी येताना नव्या कोऱ्या कापडातली तांदळाची गठळी आणि नारळ घेऊन यायचे. आमची आई ती गठळी आम्हा पोरांसमोर सोडायची. तेव्हा बाबा कावळ्यासारखी नजर ठेवून बसायचे. गठळीतल्या तांदळात खारी खोबऱ्याचे तुकडे, बदाम, अक्रोड आणि काय काय असायचं. आम्ही पोरं त्यावर तुटून पडायचो. कुणी ते कोरं कापड ओढत म्हणायचं, मला खमीस, मला गवन. अर्थात तसले बरेचसे तुकडे जमले की वेगवेगळ्या रंगाचे खमीस आणि गवणी शिवून आमच्या अंगावर नवा कोरा कपडा चढायचा. एक हात एका रंगाचा तर दुसरा दुसऱ्याच रंगाचा असा आमचा अवतार असायचा. त्या तांदळात पैसा, 2 पैसे, आणा अशी चिल्लर असायची. ती आम्ही ढापायला बघायचो किंवा बाबा सनसनीत टपलीत मारायचे आणि ओरडायचे, जळलं तुमचं डोंबल ते. पैसे काय तुमच्या बापाचे आहेत? कुणाच्या बापाचे असाचे कुणास ठाऊक. बाबा स्वभावानं चिकट होते. ते स्वतःसाठी सुद्धा कधी एक पैसा खर्च करत नसत. हॉटेलात सिंगलभर चहा घेत नसत. आम्ही पेन्सिलला पैसा मागितला तर ते चिडायचे. ते चिडले की वटारलेल्या डोळ्यांमुळे चांदोबा मासिकातल्या राक्षसासारखे दिसायचे. ते घरी आले की आम्हा मुलांना छळण्यात मजा वाटत असल्यासारखे वागायचे. रात्री कंदिलासमोर मान मोडेपर्यंत आम्हाला पुस्तक घेऊन बसायला लावायचे. आम्ही जरा इकडं तिकडं केलं की बडबडायचे. आम्हाला एरंडेल प्यायला लावायचे. तेव्हा जंतावर चिनापूड नावाची पावडर मिळायची. त्या पावडरीच्या गुळात मिसळून बोरा एवढ्या गोळ्या करायचे. तळ हातावर त्या गोळ्या करताना वडिलांचे डोळे चमत्कारिक खुनशी दिसायचे. खरं म्हणजे ते पाहूनच आमच्या पोटातले जंतच नव्हे तर त्यांचे बापही मरत असतील. म्हणजे सकाळी एरंडेल प्यायचीही गरज नसायची, पण ते प्यावे लागायचंच. एकदा माझ्या तोंडातली चिनापुडीची गोळी मला गिळता येईना. मी लगेच भोकांडपासून रडायला लागले. तसे बाबा उठले आणि माझ्या छातीवर एक लाथ ठेवून दिली त्यांनी. मी एकदम मागे उतानी पडले आणि गोळी माझ्या घशातून एकदम गटकन खालीच उतरली. तसे ते लागले हसायला. मला त्यांचा खूप राग यायचा. ते एकदा घरातून गेले की परत येऊच नयेत असं वाटायचं. आमच्या शाळेशेजारी मारुतीचं एक देऊळ होतं. त्या देवळाचा मला आधार वाटायचा. शाळेत जायला नकोसं वाटेल तेव्हा मी त्या देवळात दप्तर घेऊन तळ द्यायची. देवाला म्हणायची, देवा वडिलांना घरी आणू नको. तसंच झालं. भावाच्या मृत्यूनंतर आईनं स्वतःला विणकामात गुरफटवलं आणि वडिलांनी नोकरीच्या जोडीला कितीतरी कामं अंगावर ओढवून घेतली. त्यांना अधूनमधून कावीळ होत असे. एकदा ते अगदी अंथरुणावरच पडले. आई म्हणायची, त्यांच्या पोटात रक्ताचं पाणी झालंय. हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पोटातून घमेलं घमेलं पाणी काढलं. मी त्यांना एकदा आईबरोबर बघितलं. पांढऱ्या चादरीत वडील दिसत नव्हते. त्यांचं पोट गरोदर बाईसारखं वर आलं होतं. आम्ही त्यांच्या उशाशी गेलो तर ते लहान मुलासारखं रडू लागले. आईला म्हणाले, पोरांना शिकव. त्या दिवशी वाटलं की बाबा मरू नयेत, त्यांनी जगावं. शांती अक्का शिकावी अशी त्यांची इच्छा होती, पण ती शिकली नव्हती. मी शिकीन, शाळेत जाईन, तुम्ही मरू नका असं त्यांना सांगावं असं मला खूप खूप वाटलं, पण ते वारले. ती शुक्रवारची रात्र होती. वडिलांचं प्रेत बसलेल्या अवस्थेत भिंतीला टेकून रात्रभर ठेवलं होतं. माणसं येऊन येऊन रडत होती. त्यांचे गुण गात होते. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. आमची शाळा सकाळची. मला काय वाटलं कुणास ठाऊक. मी दप्तर भरलं आणि आईला विचारलं, मी शाळेत जाऊ? आईनं तोंड फिरवलं. मी त्याआधी
आणि नंतर शाळेत जायचा एवढा उत्साह कधीच दाखवला नाही. त्या दिवशी आम्ही बाबांना पांढऱ्या चाफ्याच्या फुलांचे हार घालून डोलीतून घाटी डोंगर चढत उतरत रडत भेकत गावाला नेलं. बाबा आमच्या समाजात त्यांना समाधी घ्यायची होती. मसनगिरीपासून धार्मिक विधी करणाऱ्याला गावातच एका विशिष्ट जागी बसवून पुरण्यात आलं होतं आणि वर चबुतरा बांधला होता. फटे अक्काची सुद्धा तिथं तशीच समाधी आहे. तिथंच बाबांना बसवून समाधी दिली. या समाध्या आजही गावात आहेत. आई सकाळी उठून अच्युतची आठवण काढून रडत असे. त्यात तिनं आता बाबांचीही आठवण गुंफली. तिच्या हातानं अधिक गतीही आली. ती रत्नागिरीत आल्यापासून गावाला सणाबिनाला सुद्धा कधी गेली नाही. पावसात नदी नाले भरून गावाला जाणं अगदीच कठीण होई, म्हणून आम्ही मुलं गौरी गणपतीला क्वचित कधीतरी जात असू. अख्ख्या वाडीत आमच्या आणि एखाद दुसऱ्या घरात गणपती येत असे. सगळी वाडी भजनाला आमच्याकडे यायची. दिवसा पुरी टोरी आणि रात्री मोठ्या बायका, त्यात सणासाठी आलेल्या काही माहेरवाशिनी आमच्या अंगणात फुगड्या घालायला यायच्या. आपापल्या सासुरवासाच्या कथा कहाण्याही एकमेकींना ऐकून रडायच्या, हसायच्या. बायका सणाच्या आधी बाजारात भारी गवत मर मर वाहून विकून पैसे जमवायच्या. पोरा बाळांना कपडे बिपडे घ्यायच्या. बांगड्या खरड्या दुडी गळसऱ्या आणायच्या. पुरी बाळींच्या कपाळावर आकांवर कुणाकुणाच्या हातावर घोरपिणीकडून गोंदून घ्यायच्या. गोंदलं नाही तर म्हणायच्या, वर गेल्यावर देव विचारतो, गोंदून आलीस का चुंदून आलीस. घरच्या जमिनीवर भिंतीवर कोनाड्यात टाकलेल्या थुंक्या खोकले शेणानं सारवून स्वच्छ करायच्या. नदीवर आंघोळ करून येऊन नवी कुरी लुगडी चोळी नेसायच्या. बाजारातले दागिने घालून नटायच्या. दातात दोरा धरून एक टोक नाकावर भांगातून मागे घेऊन खोपा बांधायच्या आणि दातातला दोरा खोप्यावर फिरवून फिरवून खोपा असा करकचून बांधायचा की त्यांच्या चेहऱ्याजवळच्या केसांच्या कडा तंतनून मुळाशी फोडांची महिरप आल्यासारखी दिसायची. ही तयारी रात्री गणपती समोर फुगड्या झिम्मा काटवट काना खेळताना केस सुटू नयेत म्हणून असायची. काही जणी तर दिवसभराच्या कामानं थकल्या भागलेल्या अंगावर असेच त्याच चिरंगुटात आलेल्या असायच्या. तू नाच तू नाच करीत एकमेकीला पुढे ढकलायच्या. फेर धरून मागे पुढे झुकत फिरता फिरता चुटक्या वाजवत गाणी म्हणायच्या. त्या गाण्यातही त्यांच्या खडतर जगण्याचं प्रतिबिंब दिसायचं. बऱ्या आवाजातली एक जण पुढे म्हणायची, बाकीच्या मागून तीच ओळ गायच्या. डाली का सालीच गिरजान घालतं कांडानं, एक घाय घालते गिरजा उठते बसते. उठते बसते गिरजा आला कड सोसते. आला कड सोसते गिरजा आल्या गेल्या पुसते. आल्या गेल्या पुसते तुम्ही कोणा हो घरीचे. कोणा हो घरीचे आम्ही पंढरपुरीचे. एवढा निरोप तुम्ही घ्यावा माझ्या बंधवा. गौरीच्या सणाला यावं मला नाही आला. मग गिरिजाचा निरोप कळला की पुढच्या ओळीत, गिरिजाचा बंधू मुरारी हो गेला. पावलं धुते गिरिजा आसव गाळते. बंधू पुशी गिरिजाशी का बहिणी रडशी. 8 जण दीर माझे 9 जणी माझ्या नंदा. एवढ्याचा कास बंधवा मी कसा रे काढावा. चल बहिणी मी आला तुला न्यायला. बायका हे आणि असली गाणी हेल काढत म्हणायच्या. कधी कधी आपापल्या भावांना आठवून डोळे पुसायच्या आणि मला आठवण व्हायची माझ्या चुलत बहिणीची, सुशीलाची. ती परटण्यावर लग्न होऊन गेली. तिचा नवरा दारुड्या आणि सासू भयंकर खाष्ट होती. ती दोघं सुशीलाला बारीक सारीक गोष्टीवरून बेदम मारहाण करायची. रात्री बेरात्री अगदी धो धो पावसातही पोरा बाळांसह घरातून हाकलून द्यायची. फुटलेल्या तोंडानं सुजलेल्या अंगानं ती बारक्या पोरांना घेऊन घाटी डोंगरातून माहेरी फणसवळ्याला यायची. तशी ती आली आणि आमचे बाबा घरात असले की म्हणायचे, कोण आलंय. सुशी आले का. तिला जेवायला वाढा आणि आली तशीच परत धाडा. तिनं तिथंच राहिलं पाहिजे. बाबांचा घरावर प्रचंड दरारा होता, धाक होता. त्यांच्या समोर बोलायची कोणाची हिंमत नव्हती.
त्या बिचारीची लगेच पाठवणी केली जायची, दुखऱ्या अंगानं आणि दुखऱ्या मनानंही. पोरी बाळींना शिकू दे, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. इतकंच काय, पण त्यांनी सायकली चालवायलाही शिकलं पाहिजे असं म्हणणारे आणि स्वतःच्या मुलींबाबत तसं वागणारे आमचे बाबा सुशीलाच्या तशा स्थितीत अतिशय बेफिकीरपणानं वागले. त्यांनी तिच्या सासरी जाऊन सासऱ्यांना कधी जाब विचारला नाही, सुशीलाला आधार दिला नाही. पुढे ते परतण्यावर खंगून खंगून अकाली मेले. मुलगी दिल्या घरी मेली या विचारानं बाबांचं मन मेलं होतं का? की थोरली बायानं पोराच्या ढुंगणाला रातांब्याचा फाक्का चोळून माझ्या पोराला चुलत्यानं रक्त हागेपर्यंत मारला, हो अशी मारलेली बोंब, केलेला कांगावा, दिलेल्या शिव्यांचा डुख बाबांनी मनात धरला होता. मग वेड्यांच्या इस्पितळातली वेडी जातीयता करते, कारण ती वेडी आहे, पण तू शहाणे आहेस ना, असं शांतीला शहाणपण सांगणाऱ्या बाबांनी अशिक्षित विधवा, निराधार भावजय आणि तिची मुलं यांच्यावर राग का ठेवला होता? की कोकणातल्या भाऊबंदकीनं तेही ग्रासले होते. काही असेल, पण सुशीलाबद्दल वाईट वाटायचं, आजही वाटतं. आज ती गाणी गायली जात नाहीत, पण तो स्वर आणि सुशीलाची आठवण मनाच्या कप्प्यात घर करून आहे. धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.